नमस्कार मंडळी. रासायनिक खताचे भाव दरवर्षी वाढत आहे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढत चालला आहे. रासायनिक खतामुळं शेतीचं आरोग्यसुद्धा बिघडत आहे आणि आपल्या जमिनीमध्ये शेकडो क्विंटल फॉस्फरस पडलेला आहे, पोटॅश शेकडो क्विंटल पडलेला आहे, हवेमध्ये नत्रसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच हवेतलं नत्र पिकाला मिळवून देण्यासाठी आणि जमिनीतला न विरघळणारा स्फुरद पिकाला मिळवून देण्यासाठी आणि अचल स्वरूपातला पालाश पिकांना मिळवून देण्यासाठी NPK बूस्ट DX म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाशचं कॉन्सोर्शियम ज्याला म्हणतो आपण, NPK बूस्ट DX एकरी अर्धा किलो जर आपण पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर वापरलं तर पिकांना नत्र स्फुरद आणि पालाशाचा पुरवठा होतो. तसंच P बूस्ट DX म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हा फुलोरा अवस्थेमध्ये आणि फळधारणा अवस्थेमध्ये K लिफ्ट DX हे जर वापरलं तर फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्हींची सुद्धा आपल्याला तिथे उणीव भासणार नाही. जीवाणू खतं हे नक्कीच आपल्याला पुरणारे, जमिनीचं आरोग्य सुधारणारे, कमी किमतीमध्ये आणि फायद्याचे आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये NPK बूस्ट DX सगळ्याच पिकांना आणि फुलधारणा आणि फळधारणेमध्ये P बूस्ट DX आणि K लिफ्ट DX अर्धा किलो प्रति एकर नक्की वापरा. धन्यवाद.